संजय राऊतांची एक प्रतिक्रिया आपण पाहूयात। बाबरी पडली तेव्हा भाजपवाले बिळामध्ये लपले होते असं राऊतांनी म्हटलं। शिवसैनिक बाबरी खटल्यातले आरोपी तर भाजपवाले रणछोडदास आहेत असंही राऊत म्हणतात। तर राम मंदिराशी ठाकरेंचा संबंध काय असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला। त्यानंतर राम मंदिराशी संबंध असलेल्या ठाकरेंचा फोटो दाखवा असंही आव्हान नितेश राणे यांनी दिलंय। मोरेश्वर साळे असतील, विद्याधर गोखले असतील, सतीश प्रधान असतील, हे सगळे आमदार खासदार अयोध्येच्या भूमीवर मनोहर जोशी असतील उपस्थित आहेत। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे सगळे लोक शिवसेनेचे हे त्या खटल्यातले आरोपी आहेत। मग हे लोणच्या एवढे नव्हतं, मग लोणच्यानं आरोपी का केलं? हे आरोपी आहेत। रमाकांत पांडे आमचा आरोपी आहे, पवन पांडे आमचा आरोपी आहे मुख्य। याला माहिती आहे का या माणसांना काय? हे कुठे होते? हे बिळात लपले होते तेव्हा। बाबरी मस्जिदच्या आंदोलनामध्ये कोणाचं किती योगदान होतं हे आम्हाला संजय राजाराम राऊतनी सांगू नये की उद्धव ठाकरेचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे। तर मी त्याला खुलं ओपन चॅलेंज देतो की त्यांनी उद्धव ठाकरेचा या राम मंदिराच्या आंदोलनाशी संबंधित असलेला किंवा 93 मध्ये ज्या दंगली मुंबईमध्ये झाल्या त्या दंगलीचा आणि उद्धव ठाकरेच्या संबंध असलेला एक पुरावा मला द्यावा। जे अयोध्येच्या रणातून पळून गेले रणछोडदास आणि ज्यांचा भारत 2014 नंतर निर्माण झाला हिंदुस्थान, ते रामापेक्षा कधी मोठे झाले। गर्व से कहो हिंदू है ही गर्जना बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातून जेव्हा निघाली तेव्हा या देशामध्ये चैतन्य निर्माण झालं। हे कोणी विसरू नये। शिवसेनेचे योगदान जे विचारतायत त्यांना आमचा प्रश्न आहे, तुम्ही कुठे होता? तुमचे फक्त पळण्याची ठिकाणं, लपण्याची ठिकाणं आमच्याकडे आहेत। कुठल्या बिळात तुम्ही कधी लपला होतात हे सगळं आमच्याकडे आहे। त्या उद्धव ठाकरेचा आणि राम मंदिर आणि अयोध्याशी काही काडी मात्र संबंध नाही। जरी मुख्यमंत्री असताना जेव्हा ऑनलाईन पद्धतीने राम मंदिरासाठी देणगी देशभरामध्ये जमा होत होती तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्या देणगीला विरोध केलेला आणि 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी सरकारने अधिकृत फोटोग्राफर नेमलेले आहेत। मग आम्हाला वेगळ्या मुंबईतून फोटोग्राफर घेऊन जाण्याची काहीच गरज नाही। मग उद्धव ठाकरेची तिथे काय गरज पडते आम्हाला?